परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बापा योगी आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले ज्ञानोबा ज्यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथाचा आता आपला हा पहिलाच प्रकरणाचा भाग अजून सुरू आहे. शिवशक्ती समावेशन नावाचं हे प्रकरण आहे. काल आपण पाहिलं की ही शक्ती त्या शिवाला जे ताट भरून आणते, जे नैवेद्य देते, ते कशा प्रकारचं आहे. शक्ती जगामध्ये तर अनेक प्रकारचे कार्य करून जगाची निर्मिती केली तिने, परंतु आपल्या देहामध्ये ती आपल्या या आत्मराजाला संतुष्ट करण्यासाठी आपल्या देहामध्ये केवढं कार्य, प्रचंड कार्य करते. खरं म्हणजे हे ऐकण्यासाठी जास्त साधक असावेत. पण काय वारं शिरले कोणाला लाट आली नाही थंडीचे. मला थंडीची लाट झालेली दिसते. पाहायला किती कमी गेले, परंतु मला असं भगवंताला किंवा ज्ञानोबाला असं प्रार्थना करून सांगणे आहे की हे देवा, या ठिकाणी जो तुमचा आता मी हा अमृताचा अनुभव वाटणारा ग्रंथ लावलेला आहे, यातला एखादा बिंदू तरी त्यांना दे. बिचाऱ्यांचं कल्याण असो. काल आपली 39वी ओवी आपण सुरू केलेली देवी दैवाकडून 38वी ओवी झालेली होती. 38वी ओवी अशी होती, जवळ कांतू लपू बैसे लेनी भातारे ये दिये चराचरे जे सा विसावला नुरे अमूले पडही. आपण काल पाहत होतो. निधे लेनी भातारे, भातार म्हणजे भ्रतार म्हणजे पती. शक्तीचा पती शिव आहे, आत्मा आहे, आणि हा आत्मा झोपलेला आहे. निधेली म्हणजे झोपलेला. जेव्हा हा झोपलेला आहे इकडे, तेव्हा तिकडे ती शक्ती क्रिया करून राहिली, कार्य करून राहिली. म्हणून तिकडे तिचं जुळणं झालं, म्हणजे तिचं बाळपण झालं. आणि त्यावेळेला इकडे डोळे बंद करणं स्वाभाविक पाहणं. तेव्हा शक्तीच या ठिकाणी अनेक चराचरांचं बाळांचं जन्म देऊन तिचं बाळपण झालं. शक्ती त्यावेळेला आपल्या पतीकडे हे सगळं मागून बोलायला, तेव्हा आता उठाना
बघा ना आपल्या घरामध्ये कोण कोण आलंय, सगळे बाळाविना चर आणि अचर सगळे मुलीला. आता तो शिव कुठे झोपतो? शिव झोपण्याचा अर्थ त्याला आच्छादून टाकलं, त्याच्यावर पाऊल गेलेलं. जसे ढग सूर्यावर येतात आणि ढग आच्छादला जातो, वास्तविक सूर्य काही झोपत नाही त्यावेळेला. त्याप्रमाणे हा जो आत्मराज आहे, हा शिव आहे, तो त्यावेळेला तसा जागाच आहे. परंतु ही जगाची माया, ही जी माया आहे, या मायेनं तो शिव झोपल्यासारखा वाटला. मग काय झालं? जेव्हा तिने ती चराचर निर्माण करून आणले, घीचा विसावला नुरे अंबुला पडली म्हणतात, तेव्हा त्या पुरुषाला तिने जो विसावला होता, विश्रांती घेत होता, त्याचा विसावलेपणा दूर केला, नुरे. आणि मग ही शक्ती त्याच्यामध्ये विलीन होते, त्याच्याशी एकरूप होते. आणि जेव्हा ती त्याच्याशी एकरूप होते तेव्हा ती अलग राहते आणि तोही मग अलग राहते. त्याचा अंबुलीपणा जो आहे, नवरेपणा जो आहे, तोही समाप्त होतो. असं हे चित्र असं खेळणं चाललेलं आहे शिवानी शक्तीच्या जगामध्ये. आपल्या देहातही ही शक्ती ज्यावेळेला अनेक प्रकारच्या क्रिया करून करून आणि चालपायला पाहिजे, कितीतरी मुद्दे आपण पाहिले, 8 गोष्टीमध्ये, आणि त्याच्यामध्ये 8 या गोष्टीमध्ये आणखी 2-3 गोष्टी घडलेल्या आहेत. अशा असंख्य फायद्यांनी, अशा लाभांनी ती शक्ती आपल्याला मदत करत 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 शेवटी त्या सहस्रार चक्रात झाली. त्या सहस्रार चक्रामध्ये तो शिव स्थिरावलेला आहे आणि तिथे गेल्यानंतर मी ती त्याच्याशी एकरूप होते आणि मग समाधीचा अनुभव दिले. शिव आणि शक्ती एकरूप झाले की आपल्या शरीरातल्या सगळ्या क्रिया बंद होऊन जातात. हा समाधीचा अनुभव म्हणजे झोप्या सांगायचं म्हणजे झोपेचा अनुभवच. झोप आणि समाधीमध्ये फरक एवढाच आहे. झोपेमध्ये अज्ञान असतं, आमचं देहाचं भान नसतं आम्हाला. देह भान गेल्यामुळे सगळं जगाचं भान जातं. म्हणून झोप निद्रा ही जी आहे ती तमोगुणी आहे. तिला तमोगुणी म्हटलं, अंधार येतो. आणि ही जी समाधी आहे, समाधी ही पूर्ण सत्वगुणाच्या वरची स्थिती आहे. म्हणून या दोघांची तुलना करायची झाली तर थोडासा त्या झोपेसारखाच प्रकार आहे. झोपेमध्ये जसं आपलं देहभान जात, तसं समाधीमध्ये देहभान जात. आपल्याला आपल्या देहाचं काही भान जात, कारण सगळ्या क्रिया बंद झालेल्या आहेत. श्वसन बंद झालं की मग आपोआप सगळं रक्तप्रवाह वगैरे सगळं थांबलं लावलं. डॉक्टर तेच पाहतो, नाडी किंवा तो टेथास्कोप लावून पाहतो, धडकन सगळी करायची. जर नसली तर तो सांगून टाकून गेले. परंतु समाधी बंद झालेली असते आणि म्हणून समाधी ही त्या डॉक्टरलाही कळत नाही आणि तो जाहीर डॉक्टर आणलेला, परंतु तो महा आनंदामध्ये असतो, कारण तो त्या सुशून्यमध्ये त्याचा प्रवास सुरू असतो शक्तीचा. म्हणून तो जिवंत असतो. जिवंत आहे परंतु झोपेसारखं भान नाही आहे ना. झोपेसारखी स्थिती आहे, देहाचं कुठलंच भान नाही, पूर्ण देह विलीन झालेला आहे. परंतु महा आनंदाची अवस्था आहे, अत्यंत आनंद आहे.
सुखाचा आत्मानंद आहे. म्हणून या समाधीचा लाभ आपल्याला शक्ती ज्या वेळेला सहस्र चक्रामध्ये येते, त्या सहस्र चक्रामध्ये शक्ती शिवाशी एकरूप होते आणि मग आपल्याला तो अनुभवते. एवढी कृपा आहे त्या शक्तीची. खरोखर तिच्या ऋणातून मुक्त होणं आपल्याला अशक्य आहे. या शक्तीच्या ऋणातून मुक्त होणं अगदी अशक्य आहे आपल्याला. म्हणून हे जे ऋण आहे, हे ऋण आपण गुरुच्या निमित्ताने म्हणा, शिवाच्या निमित्ताने म्हणा, शक्तीच्या निमित्ताने म्हणा, मान्य करून त्या ऋणाला उतराई होण्यासाठी आपण साधन केलं पाहिजे. बस हा एक उपाय आहे त्याला. काय परतफेड करणार आपण त्या शक्तीची किंवा त्या आज्ञेची काय परतफेड करणार? तेव्हा आता हा 37वा जो भाग आहे बघितला, तो म्हणे तिचं अंमलेपणा, तो शिव संपवतो नवरेपणा आणि ती त्या नवऱ्यामध्ये विलीन होते. आता 38वी ओवी येते. 38व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगून राहिले, जव कांतू लपो बैसे, जव कांतू लपो बैसे, तव नेणीचे जिच्या दोषे. काय झालं भाऊ? जव कांतू लपो बैसे, तव नेणीचे जिच्या दोषे, जे दोघे आरसे जिया दोषा. दोघा दोघा दोघा, जे दोघे आरसे जिया दोघा. तशी ओळख सोपी आहे, पण एक भाग थोडासा कठीण आहे गेला. म्हणतात हा जो नवरा आहे त्या शक्तीचा, त्या स्त्रीचा, शिव, तो म्हणे लपतो. वास्तविक तो लपतो आणि प्रगट होतो हे पहिल्या ओळीमध्ये त्या चांगल्या पासशीमध्ये सांगितलं देवा. लपाला आणि कोमता. वास्तविक हा कुठे लपत नाही ना कुठे प्रगट होते, आहे तो तसंच राहतो. पण इतरांच्या दृष्टीने तो लपल्यासारखा वाटतो. लपल्यासारखा का वाटतो? कारण तो दिसत नाही, तो प्रगट होत नाही. तो दिसून न आल्यामुळे पाहणाऱ्याला असं वाटतं की तो कुठेतरी लपून बसलाय बरं का. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा हीच प्रपंचातली युक्ती घेऊन त्या आत्म्याला लपलेला आहे असं संबोधतात. जेव्हा कांतू लपो बैसे, जेव्हा हा नवरा लपून बसलेला असतो, तेव्हा नेणीजे जिच्या दोषे, तेव्हा तिचे दोष तो पाहत नाही. आता इथं दोष म्हटले बरं. काल आपण तिचे गुण पाहिले, काल आपण आपल्याला होणारे फायदे पाहिले, पण ही जी शक्ती आहे ना, ती कार्य करत असताना ती बेफाम आवेशाने करत असते. आणि जेव्हा अतिवेगाने एखादं कार्य घडतं त्यावेळेला त्या कार्यामध्ये जे चांगले घडतं काही वाईटही होतं. त्यामुळे या शक्तीच्या हातून काही चुका होऊन जातात. आपले हातून होऊन जातात. काही वेळेला दिवसाड घेण्याचं काम करायला गेलो आपण, आपल्या हातून चुका होतात. स्वयंपाक करताना आपल्या हातून चुका होऊन जातात नाही का. डबल मीठ टाकलं जातं गाय गायनं, आधी टाकलं होत थोडस, तुम्ही सोडलो आपण पुन्हा टाकून देतो, खारट होऊन जातं. असं काही ना काहीतरी चुका प्रत्येकाच्या हातून होतात. तशा चुका या शक्तीने केल्या, परंतु हिच्या चुका तो नवरा पाहते कारण तो लपलेला असतो.
लपलेला आहे म्हणून तिच्या चुका दिसल्या नाही त्याला. तिने ज्या चुका केल्या त्या शिवाला दिसल्या नाही त्या, कारण तो त्यावेळेला लपलेला होता, दिसत नव्हता. हा ना. तर मग लेणीचे जिचा दोष आहे, तिचा जो दोष आहे तो तिला त्या शिवाला कळला नाही. परंतु ते दोघे असे आहेत चित्र की दोघांना आरसे आहेत. दोन आरसे समोरासमोर जर ठेवले आपण, तर या आरशाचं प्रतिबिंब याच्यात पडतं, याचं प्रतिबिंब याच्यात पडतं. असं शिव आणि शक्तीचं नातं दोन आरशासारखे आहे. त्याच रूप आहे ना ती, त्यातूनच ती आलेली आहे ना, त्याचे सगळे गुण घेऊन गेलेले आहे ना. म्हणून तो आणि ती हा तसा फरक नाही, शब्दांचा फरक आहे. तसे आहेत दोघं सारखे. म्हणून जाणू अवतात तिने किती जरी चुका केल्या, किती जरी दोष केले, तरी त्या दोषांचं तिथे जो वारसा आहे याचं प्रतिबिंब याच्यामध्ये पडणारच ना. त्याला सगळं कळून जातं, ज्ञानवान आहे सगळा. आणि तिलाही कळलेलं नसतं, स्वतः तिनेच केले असल्यामुळे तिलाही माहिती किती दोष झाले आपले, आणि त्यालाही माहिती तो वारसा असल्यामुळे. अशा प्रकारे तिच्या दोषांचं सगळं निरीक्षण जरी केलं नसलं तरी ज्ञान मात्र त्या शिवाला होत. असा प्रकार आपल्या प्रपंचात सुद्धा होतो. प्रपंचाच्या गोष्टी बघा तुम्ही, त्या आपल्या घरामध्ये असलेल्या त्या स्त्रीच्या हातून ज्या काही चुका होतात, कितीतरी चुका होत असतात आपल्या सुद्धा. घरामध्ये काम करत असताना हातामध्ये एखादा काचेचा ग्लास असला, खाली पडतो, त्यावेळेला तो बाबा तर नव्हता, त्याला काही माहिती वगैरे आलं, तुम्हाला द्यावं थोडस पाणी द्याच, त्या ग्लास मध्ये मला थोडं सरबत द्यावं. आता तो तेवढा त्याचा पिण्याचा ग्लास होता, विकला. तात्पर्य काय, अशा प्रकारच्या अनेक घटना घरातही घडत असतात स्त्रीच्या. आणि ह्या चुका होतात, ह्या काही वेळेला अनवधानाने होतात, मुद्दाम होते, आणि काही वेळेला समजून येतात आपल्याला त्या चुका, ह्या अशा पद्धतीने या चुका झाल्या. तशा प्रकारे या ज्या चुका किंवा हे जे दोष आहेत तिच्यातून घडलेले, ते कोणते दोष आहेत आता आपल्या ध्येयामध्ये आपण पाहू. कारण की आपल्या ध्येयातही काम करून राहिली, संसारामध्ये काम करते, जगामध्येही काम करते. जगामध्ये जेव्हा ती काम करते ना, त्यावेळेला जगामध्ये अनेक उत्पाद घडतात. आता या लाटा आल्या ना, किती लोक मेले बघा ना, सुनामी लाटांमध्ये किती लोक गेले. हे शक्तीच दोषाचं कार्य आहे, वाईट कार्य आहे. अशा अनेक गोष्टी तिच्यातून घडतात. जगामध्ये अशा प्रकारचे उत्पाद घडतात आणि अनेक लोक मरतात. तेव्हा तिच्या हातून आता अनेक दोष कसे करतात बघा. आकाशामध्ये म्हणे तिने चांदण्या निर्माण केल्या, हे आकाश तयार केलं तिने, बरं का. पाणी तयार केलं तिने, पंचमहाभूत तिचा खेळ बरं का. पण काय झालं, ज्या पाण्यापासून तिने अमृताची चवी येणार रसायन तयार केलं असेल, त्याच पाण्यापासून विषय तयार झाला. आता हे सर्पाला विष कुठून आलं विचारायला. किंवा कित्येक वनस्पती अशा आहेत की ज्या विषारी आहेत अतिशय. आता वासंतीला करायचं होतं तर सगळ्यात चांगल्या अमृताच्या तयार करायचे ना.
मग अशा विषारी वनस्पती कशाला तयार केलेली? हे दोष आहे तिचे. हे दोष कुणाच्या अर्थाने? प्राण्यांना जे सहन होत नाही किंवा प्राण्यांना जे मारक आहे, शक्तीचं जे कार्य या जगातल्या चरसृष्टीला मारक आहे, तो तिचा दोष आपण समजतो. वास्तविक तिचं कार्य आहे, तिला काय करायचं करून टाकलेली. तेव्हा ज्ञानोबा सांगतात, तिला बनवायचंच होतं तर अमृतच बनवलं असतं ना, विष कशाला बनवलं? हा दोष झाला. तेव्हा ज्ञानोबा सांगून राहिले की आपल्या देहामध्ये जेव्हा ते आता काम करायला लागते, त्यावेळेलाही काही दोष घडतात. आता हे तिचे दोष तिने मुद्दाम केले का अनवधानाने घडले हे कळायला आपल्याला मार्ग नाही. कारण ती स्वतः ज्ञानी आहे, तुला माहिती किंवा त्या आत्म्याला माहिती किंवा त्या शिवाला माहिती तिचे दोष. पहिला दोष आपला असा आहे तिचा, ती जी मूलाधारामध्ये बसलेली आहे ना, त्या मूलाधारामधून उठल्याबरोबर ती सरळ ताट होते. तिचा स्वभाव येतो, जसा साप असा वेटाळे घालून बसलेला असतो आणि तो साप जेव्हा चालू लागतो तेव्हा वेटाळ चालतं का? नाही, त्याला व्हावंच लागेल ना. ज्ञानोबा आता आपल्याला असं सांगतात की शक्ती जेव्हा त्या सुषुम्नेमध्ये चढते तेव्हा ती सर्पाच्या गतीने चढते. सर्प चालत असताना असा सरळ जात नाही, कसं चालतो असा 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 असं चालतो ना. ही जी तिची वक्र गती आहे ना, या वक्र गतीने म्हणजे कर्मती सारखं ती कापत जाते. हो, स्वाभाविक आहे ना. ती जर त्या नाडीमधून अशी सरळ चालली गेली प्रवाहासारखी, त्रास नाही. परंतु ती तशी जात नाही ना, ती सर्पिणी आहे. सर्पिणीच नाव तिला दिलेले आहे शास्त्रामध्ये. शक्ती शेषाची ती ना, म्हणून ती अशी वक्रगतीने जाते. आणि वक्रगतीने जात असताना कर्मतीचे दाते कसे असतात त्याप्रमाणे ती घासते आपल्या त्या नाड्यांना. अर्थात जर त्या नाड्यांमध्ये काही दोष असला तर घासून स्वच्छ करणं ठीक आहे, पण काही नसताना जर घासलं गेलं तर मग त्या नाडीला इजा होईल ना. म्हणून जे योगी लोक आहेत त्या योगी लोकांनी भोजनासाठी सात्विक आहार घ्यावा हे तेवढ्यासाठी सांगितलेल्या. कारण शक्तीचं हे जे कार्य आहे ते जे भयानक आहे, तिचं कार्य क्रिया करण्याचं, त्या कार्याने जर आपल्या आतड्यांना नाड्यांना काही त्रास झालेला असेल, दुखाव झालेला असेल, तर त्या दुखावावर औषध घेऊन दही दूध गोळी असे चिकन पदार्थ खायला. एरवी आपण काय खातो? तेल खातो. हे जे तेल आहे ते ठीक आहे, पण ते तेलापेक्षा खूप चांगले जास्त सात्विक आहे. आणि त्यातल्या त्या डालडापेक्षा गावरानी चांगलं. बोलला पण डालडा खातो, आणि काय खूप आहे ते तेलच आहे. उलट तेलातला कस काढून घेतलेलं तेल आहे, कस तेल म्हणजे डालडा. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला सांगतात की शक्ती अशा काही गोष्टी करून टाकते की त्यामुळे त्या शरीरामध्ये काही ठिकाणी दुखाव तयार होतो, काही ठिकाणी नाड्यांना इजा होते, काही ठिकाणी आतड्यांना त्रास होतो. म्हणून पुष्कळ वेळा असं सांगावं लागतं त्या साधकाला की जर तुझी प्रकृती चांगली नसेल तर बाबा क्रिया जर तुला उग्र होत असेल तर त्या कालामध्ये तू प्रकृती बरी करून घेऊन मोक्ष साधला असं सांगावं लागतं.
त्या अवस्थेमध्ये त्यांना जो काही त्रास आहे त्या अवस्थेमध्ये जर क्रिया झाल्या आणखी तर त्या क्रियांनी त्याची ती अवस्था बरी होईल का? तर तिने निर्माण केलेलं दुःख नाही ते, ती कोणतं दुःख बरं करते? आता हे जे व्रण झाले ना, हे व्रण तीच बंद करते. तिचे जे दोष आहे ना, तिच्या दोषामुळे जो काय त्रास झालेला असेल ना, तो त्रास ती दुरुस्त करते. उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये स्वतः वाढलेली आहे, तिच्यामुळे खूप गरम झालेले आहे. आता वास्तविक आपण काही केलं नसताना आपल्या शरीराचं तापमान कसं वाढलं? हा जो तिच्यामुळे जो त्रास झालेला आहे, हा त्रास तीच निघून काढते. पण दुसऱ्या कारणाने जर तुझं टेम्परेचर वाढले नसेल तर त्याला आपल्याला हे माझं काम मी नाही केलेले आहे, माझ्यातून जो दोष घडलेला आहे ना तो मी स्वीकारते आणि तो बरा करते. म्हणून शक्ती इतकी ज्ञानी आहे की तुमच्या शरीरामध्ये असलेले जे अन्य मार्गाने आलेले रोग आहेत, दोष आहेत, त्या दोषांच्या वेळेला शक्ती जर कार्य करायला लागली तर तो रोग किंवा तो दोष आणखी वाढतो. म्हणून त्या वेळेला आम्हाला सांगावं लागते की बाबा असं जर असेल तर काही दिवस साधना बंद ठेव, सजग वगैरे काही करत राहत आहे. उग्र क्रिया होत असेल तर, आणि उग्र क्रिया जर होत नसेल, साध्या क्रियात असेल साध्या, तर मग काय हरकत नाही. अशा प्रकारे ह्या शक्तीतून काही वेळेला हा शरीराचा दुखाव निर्माण होणं, त्याचं टेम्परेचर वाढणं किंवा टेम्परेचर कमी होणं, ह्या अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिच्या हातून घडतात. आणि ते स्वाभाविक आहे, तिला कार्य करत असल्यामुळे ते असं काही होऊन जात. विद्यानुभव सांगून राहिले, परंतु शक्ती ही माऊली आहे, माता आहे ती. तिच्या हातून ज्या काही चुका घडतात आपल्या देहामध्ये, त्या देहाला सावरणारी, ममतेने पुरवणारी, आपल्याला दुखण्यापासून, चहातून घडलेल्या दुखण्यापासून सावरते, ममतेने. दुसरे बाहेरच्या कारणामुळे आलेले असेल तर ते मग तिचा लागेल. म्हणून जाणवा आपल्या आत्मार्गाचे जे गुरु असतात ते आपल्याला नेहमी हा सल्ला देतात की शक्तीच्या क्रिया होत असताना जर काही दुखाव झाला, आणि पुष्कळ लोकांना होता, मला काय साधू घेऊन जातो, कुंभार घेऊन गेलो, महालक्ष्मी घेऊन गेली. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या साधनेमध्ये होतात, परंतु साधनेमध्ये होणाऱ्या क्रियांच्या योगाने होणाऱ्या ह्या ज्या दुखापती आहेत, ती शक्तीच त्यांना परत होणार. त्याच्यासाठी तुम्हाला औषध घेण्याची गरज नाही, गोळ्या घेऊ नका, इंजेक्शन घेऊ नका डॉक्टरांची. आता सहस्रांची क्रिया असे 60 मिनिटे आमचे एक साधक मुलीचे, त्याला सहस्राच्या क्रिया होतात. शक्ती इथं आल्यानंतर इथं गर 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 असं चक्र फिरत, आणि मग त्यांना काही सुचत नाही. स्वाभाविक आहे ना, सहस्राची क्रिया जी आहे, चक्राची क्रिया, त्या मेंदूच्या वरची क्रिया इथली, आणि ती क्रिया ज्या वेळेला शक्ती करत असते त्यावेळेला त्या साधकाला तो कसा तरी वेड्या पिसासारखा होऊन जातो. काय होतं मला असं भ्रम, जसं मला गरगरल्यासारखं काय होतं सारखं, असं ते म्हणत असत. आणि असं गरगरल्याला जर तुम्ही आता डॉक्टरकडे घेऊन गेला, डॉक्टरची जर तुम्ही इंजेक्शन घेतली गरगरण्यावरची, गोळ्या घेतल्या, त्या इंजेक्शनांनी गोळ्यांनी ते गरगरणं बंद ते होणारच नाही, उलट आणखी जास्त दुखावत. परंतु जर साधना केली त्या साधकाने आणखी, तर काही दिवसांनी ते त्याला जे त्रास होतो ना, तोही बंद होतो.
म्हणून शक्तीवर भरोसा ठेवावा, विश्वास ठेवावा. आपण काय करतो, माझ्या साधनेने मला कंबर दुखायला लागलं, आता मी काय करू, चला डॉक्टरकडे. अशा थोड्या थोड्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी ती शक्ती बरोबर करते. महान वैद्यांची वैद्य आहे, डॉक्टरांची डॉक्टरी गेली, तुला सगळं ज्ञान आहे. त्या डॉक्टरला नाही इतकं ज्ञान तिच्याजवळ आहे, कारण तिच्या ज्या नाड्या आहेत ना त्या डॉक्टरला पत्ता नाही. हे का योगिक नाड्या ज्या असतात त्या डॉक्टरला माहिती नाही, परंतु त्याच्या ज्या जड नाड्या आहेत ना, रक्त वाहणाऱ्या वायू वाहणाऱ्या नाड्या, आईला सगळ्या माहिती आहेत, कारण ती शरीरामध्येच काम करून राहिली. म्हणून डॉक्टरांचं ज्ञान आहेच आहे, परंतु हिचं ज्ञान डॉक्टरला नाही. म्हणून शक्तीनं जर काही आपल्या शरीरामध्ये काही चुका झाल्यामुळे किंवा दोष झाल्यामुळे त्रास होत असेल तर तिच्यावर विश्वास ठेवणं साधकाचं कर्तव्य आहे. ती माऊली आहे, तिलाच प्रार्थना करा, तिला सांगा ना तुम्ही, हे माते काय तू घडवलं, यास काय केलं तुम्हाला, बरोबर तुला तिला शरण द्यायला पाहिजे. असा हा दोषांचा प्रकार म्हणून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आता मध्ये बसल्यामुळे तुमची मान दुखायला लागली ना, अशी आणून 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 दुखायला लागलं, आवाज ठणकत हो का बरं, कारण तुमची मान अशी सारखी गरगर गरगर किंवा अशी कशी तरी हलत होती ना, त्यामुळे साधनेमुळे ते झालेले. गुरु दुखत होते का साधना करण्यापूर्वी, म्हणजे साधनेमुळे दुखायला लागली, हे तर खरं की नाही, कारण तिची क्रिया उडलेली सारखी तिथं, त्या क्रियेमुळे ज्या नसा आहेत त्यांना ताण पडला ना, त्यामुळे तो दुखाव होणार. आता हा जो दुखाव झालेला आहे तो क्रियांमुळे झालेला असल्यामुळे ती शक्ती बरं करेल त्याला, तेवढ्यासाठी इंजेक्शन घ्यायची जरूर नाही. मला चांगला क्रिया होता हा प्रकार आहे. म्हणून त्याला तिचे दोष म्हटलेले. अशी जी दुखणी असतात, असं जे होतं आपल्याला ते त्या शक्तीचा दोष दुखा झाला. त्यानंतर आता 39वी धनुवात होऊन राहिले. आता 39व्या ओळीमध्ये जे चेनी अंग लगे, 43वी जे चेनी अंग लगे आनंद आपला आरोग्य लागे. आता दोष संपले. आता जिचे अंग लगे आनंद आपला आरोग्य लागे, सर्व भोक्तृत्व ही निघे जे विण काही, सर्व भोक्तृत्व ही निघे जे विण काही. ही ओळी आपल्याला फार पुष्कळ ज्ञान देऊन देणार. ओळी वाचल्यानंतर असं वाटतं काय ऐकलं आपण, कोणाष्ट कळायला मार्ग नाही. म्हणून हा ग्रंथ असा करमणुकीसाठी वाचण्याचा ग्रंथ नाही. चला बा आता वेळ जात नाही, घ्या अमृतानुभव वाचू आपण 2-4 वेळा. याला थोडीशी तयारी करूनच वाचलं पाहिजे, समजून वाचलं पाहिजे. काय म्हणतात 5 जानेवारी म्हणतात, जिये चेनी अंग लगे, जिये निजी श्री, जी शक्ती, ज्या शक्तीच्या संबंधाने अंग लगे, तिच्या अंगाने आपलाच आनंद हा शिव घेत असतो. वास्तविक ती शक्ती याच अंग आहे. आपण किती वेळ पाहिलं, शिव आणि शक्ती हे दोन नाहीये. जो शिव आहे ती शक्ती आहे, जी शक्ती आहे तो शिव आहे. शिवशक्ती हे असे काही मिसळलेले दोघं आहेत की अर्धा अंग शिवाचा आणि अर्धा अंग शक्तीचा असं म्हणतो. तरी आपण
मग तसं अर्धा अर्धही नाही यांच्यामध्ये, ते मिसळलेलं अंग आहे सगळं, मिक्सर. आपल्या देहामध्ये आणि स्त्री बीज आहेत. प्रत्येकाच्या देहात, स्त्रियांच्या देहात बीज आहेत, स्त्री बीज आहेत. ही बीज आणि स्त्री बीज अशी वेगवेगळी लागलेली नाही आहेत, ती अशी एकत्र झालेली आहे. म्हणून स्त्री आणि पुरुष हे जे आपण फारच भिन्न मानतो आपल्या ह्याच्यामध्ये व्यवहारामध्ये, तशी भिन्नता मुळात तात्विक दृष्ट्या त्याच्यामध्ये नाहीये. तेव्हा हा जो शिव आहे, हा जो आत्मा आहे, तो त्या शक्तीच्या संबंधाने आपलाच भोग आपण घेतो. म्हणजे शक्तीचा भोग घेतो, शक्तीपासून त्याला आनंद मिळतो असं म्हणण्यापेक्षा तो शिव आपलाच आनंद तिच्या संबंधाने घेतो. फक्त तिच्याशी संबंध, ती आपली शक्ती आहे म्हणून तिच्या संबंधाने तो आपलाच भोग आपल्याशी घेत असतो असं म्हटले. आनंद आपुला आरोग लागे, आरोगणे म्हणजे खाणे, भोगणे. तो आपलाच आनंद भोगतो, तिच्या संबंधाने तो जो आनंद निर्माण होतो तो आनंद आपलाच आनंद आहे म्हणून तो आपला आनंद तो भोगतो. असं सरळ त्या दोन ओळींचा अर्थ झाला. दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात, दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात नाही बघा, सर्व भोक्तृत्व ही लेघे जे गुणत आहे. आता ज्ञानवान की सांगतात की हा जो शिव आहे ना, हाच खरा भोगता आहे. भोगणं म्हणजे काय? आनंद घेणं, सुख घेणं. हे जे सुख आणि आनंदाचं आरोगण आहे, खाणं आहे त्यांचं, ते भोक्तृत्व आहे. ते सर्व भोक्तृत्व लेघे, तो घेत नाही ते भोक्तृत्व. तो म्हणत नाही की मी खातोय, मी भोगतोय, मी आनंद घेतो असं तो घ्यायला तयार घेत नाही. हा जे गुण काय, तिच्याशिवाय तो ते भोक्तृत्व स्वीकारत नाही. त्याला मिळणारा जो आनंदाचा सुखाचा भोग आहे, जे त्याचं भोजन आहे, ते भोजनही तो तिच्याशिवाय घेत नाही असं दावा सांगणार. याचा एक फार एका दृष्टीने आपण पाहिलं तर हा आत्मा त्या शक्तीशिवाय काहीही करत नाही असं करणारी सगळी सोडणारी शक्तीच आहे. आत्मा किंवा शिव हा अक्रिय आहे हे तर आपण पाहिलंय. क्रिया करत नाही, निष्क्रिय आहे, तो स्थिर आहे, तो असंग आहे, तो काहीच करत नाही. मग जो काहीच करत नाही तो जेवण कसं काय करेल? जेवण सुद्धा क्रिया की नाही? भोजन क्रिया आहे, आंघोळ करणं क्रिया आहे, कपडे घालणं क्रिया आहे, सगळ्या क्रियाच आहेत ना. या आपल्या सगळ्या क्रिया आहेत बरं, पण आपण त्याला क्रिया कधी समजतो का? ज्ञानवा संज्ञाने हा जो आत्मा आपल्या देहामध्ये आहे, हा आत्मा हा शिव कुठलीही क्रिया करत नाही. क्रिया करण्यासाठी ती शक्ती त्याच्यातून बाहेर येते आणि ती क्रियाशील झाली, ती क्रिया करायला लागली की हा जसा तसा राहतो आणि फक्त पाहत असतो तिच्याकडे. तिच्या क्रियांवर याचं फक्त लक्ष आहे, द्रष्टा आहे, राहणार आहे, पाहत असतो, करत काहीच नाही. क्रिया सगळी ती करते. मग तिच्या क्रियांचा जो आनंद आहे, तिच्या क्रियांनी निर्माण केलेलं जे भोजन आहे, ते भोजन खाणारा मी भोक्तृत्व ज्याला म्हणतात, ते भोक्तृत्व तो घेणे. भोगण्याचा जो अधिकार, भोक्तृत्व म्हणजे काय? ते खाण्याचा जो अधिकार
तो अधिकारी माझा नाहीये, तर ते तिने केलेलं आहे, तिचं आहे सगळं, सर्व तिचंच आहे, ते माझं काहीच नाही. इतका निष्क्रिय आहे, इतका तो असंग आहे, इतका तो अलग आहे, इतका तो तटस्थ आहे. आत्म्याचं हे जे स्वरूप आहे, हे स्वरूप ज्ञानोबा आपल्याला या निमित्ताने सोडून गेले. आत्मा आपल्या देहामध्ये असूनही तो इतका असंग, तटस्थ, निष्क्रिय, क्रिय असा आहे की त्यामुळे त्याला जाणणं कठीण होईल. शक्ती आपल्या ध्यानात येते, कळते कुठे शक्तीचं काम चालू आहे, शक्ती कुठे क्रिया करून राहिली, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येतं. आपल्या शरीरामध्ये मान फिरून राहिली, आपण बोलून राहिलो, आपण उचलून राहिलो, आपण काहीतरी म्हणून राहिलो, किंवा आपल्याला काहीतरी रंग दिसत आहे, किंवा काय काय नाना प्रकारच्या ज्या क्रिया आहेत ना, त्या क्रियांमधून आपल्याला त्या क्रिया कुठे शरीरामध्ये होऊन राहिलेल्या आहे त्याची जाणीव होते. त्यामुळे शक्तीची जाणीव होऊ शकते. बाबा शक्ती कशी असते, शक्ती काय करून राहिली, कुठे काय करते हे कळते. परंतु तिच्याबरोबर तो शिव पण असतो ना, त्याच्या ईक्षणाशिवाय ती काम करतच नाही ना, त्याच्याशिवाय ती एकटी करत नाही काही. मग जर तो तिच्या बरोबरच आहे तर तो का दिसत नाही, ती कळते आम्हाला, तिचं आम्हाला ज्ञान होत, मग त्याचं का नाही जर तिच्या जवळच आहे, कारण तो निष्क्रिय आहे, तो तिच्या कार्यामध्ये हात घालत नाही, तो तिच्या जवळ असूनही असंग अलग आहे, तिच्या संघाशी नाही तो एकरूप नाही होतो. म्हणून शिव कळणं कठीण आहे, आत्मा कळणं कठीण का झालं, कारण तो असंग, निष्क्रिय, क्रिय असा तटस्थ असल्यामुळे त्याला जाण्याला आपल्याला कुठलाही आधार नाही आपल्याजवळ. शक्ती चटकन जाणता येते, ही इथं क्रिया उरलेली होता, ही क्रिया करता शक्तीची. म्हणजे क्रियेच्या आधारावर आपल्याला शक्तीला ओळखता येतं, ही शक्ती काम करून राहिली. आणि जेव्हा आपलं शरीर स्वस्थ राहतं, काही होत नाही, तेव्हा आपण म्हणतो मला काहीच क्रिया होत नाही, त्यावेळेला शक्ती करणार नाही. तसा हा शिव जो आहे आपल्या देहामध्ये, तो इतका असंग आहे म्हणून तो आपल्याला परिचित होत नाही. आणि आमची धडपड आहे त्याला ओळखण्याची, त्याला पकडायचं आम्हाला. तो मुख्य आहे, कारण हिचं सगळं कार्य तो पाहून राहिला, त्याच्यामुळे हिचं कार्य होऊन राहिलं. असा जो मालक मुख्य, तो आम्हाला हवा हो. तुम्ही ती शक्ती म्हणते बाबा ते तुमचं कमी आहे, माझ्याकडे या. एजन्सी घेतली गेल्या एखादा एजंट असतो ना, एजंट मार्फत आपल्याला तो माल घ्यावा लागतो, त्या एजंटने ती एजन्सी घेतलेली असते. हुबेहूब शक्तीच्या मार्फतच आपल्याला जावं लागेल आपल्याकडे. आत्मा इतका विचित्र आहे, कुठल्याही इंद्रियांना तो डोळे पाहत नाही, कान पाहत नाही, नाक पाहत नाही, मन पाहत नाही, बुद्धी पाहत नाही, कोणतंच इंद्रिय त्याच्याकडे बघू शकत नाही, कारण तो इंद्रियाचा प्रकाश आहे. असा जो सगळ्यांना प्रकाश देणारा, सगळ्यांना चेतना देणारा जो आत्मा आहे, त्या शक्तीला त्याचाच प्रकाश आहे, त्याच्यामुळे ती एवढं कार्य करते. असा सगळ्यांचा प्रकाशक असणारा जो आत्मा आहे, तो आत्मा कुठल्या प्रकाशाने प्रकाशित होईल, इतरांना प्रकाशित करतो सगळ्यांना, त्याला प्रकाशित करण्याचं आमच्याकडे कुठलं साधन नाही. आणि म्हणून मग आम्हाला शेवटी शक्तीला शरण द्यावं लागतं. म्हणून श्री देवता आहे, म्हणून स्त्रीला देवी समजले गेले आपल्या याच्यामध्ये, शास्त्रामध्ये. आपल्या घरामध्ये असलेली जी स्त्री आहे ती देवता आहे,
कारण ती देवी असली तर मग तो देव खुश राहतो. आपण पाहतो तसा हा आत्मा जो आहे त्या आत्म्याला जर आपल्याला पाहायचं आहे, त्याचा लाभ घ्यायचा आहे, त्याच्याकडून आपल्याला त्याचं रूप पाहायचंय, त्याचं सुख घ्यायचंय, त्याचा आनंद घ्यायचाय, तर आपल्याला इतर कुठल्याही मार्गाने जाता येणार नाही आणि म्हणून शक्तीची साथ धरावी लागेल. शक्तीच्याच माध्यमाने आपल्याला ते प्राप्त होतं. जसं घरामध्ये ती पत्नी नवरा आणि त्याची पत्नी दोघं जर सख्य भावाने, चांगल्या भावाने, प्रेमाने राहत असतील तर पुष्कळ वेळेला त्या मुलांना, घरामध्ये समजा मुलं असली, त्या मुलांना आईचा आश्रय घ्यावा लागतो बाबाला वळवण्यासाठी. बाबा मान्य करत नाही त्याचं म्हणणं. बाबा विचारायला येतो, बाबा मी असं करू का? आणि बाबाला जर पटलं नाही ते तो म्हणतो नाही असं विचारायचं. मग आईकडे जातो. मग आईला सांगतो बघ ना काय ते बाबा ऐकत नाही माझं, मला असं करा असं वाटतं आणि चांगलं आहे, याच्यामध्ये काही वाईट आहे का? बाबा ते आवडतच नाही. मग आई त्याला पटवून देते. बाबाला पटवण्याचं काम आई करते, त्याच्या डोक्यात ते भरवते. अहो असं नाही करायचंय, असं करू द्या त्याला, चांगलं काम करतोय तो. मग त्याच्या डोक्यातलं ते कीड काढते ती आणि मग तो गुन्हा देतो. असं आपण पाहतो प्रपंचामध्ये. अगदी हुबेहूब शक्ती सुद्धा असंच करते. शक्तीला तुम्हाला घेऊन जावं लागेल. शक्ती तुम्हाला बरोबर आपल्याकडे घेऊन जाते. तिला त्याचा मार्ग माहितीये, तो कुठं राहतो, त्याला कसा आहे, कुठे काय, हे सगळं कारण ती त्याच्यामध्ये राहणारी ना, त्याचा सगळा खाना खुणा तिला माहिती न. म्हणून आत्मदर्शनासाठी शक्तीचाच आधी आश्रय घ्यावा लागतो. हा विचार किती धर्माचं हे जे काही सांगणं आहे हे किती मोलाचं आहे बघा ना. म्हणतात जे अंग लगे आनंद आपला लागे, सर्व भक्तृत्व ही लेखे जी वेळत आहे. ज्या संबंधीचा जो आनंदाचा भाग आहे, तो आनंदाचा भाग तो खाण्यासाठी, तो आनंद भोगण्यासाठी त्या शक्तीकडे त्याचे कार्य दिलेलं आहे. हे बाई तूच मला ते पंचपक्वान्नाचा आणून दिला. आता जगातलं पंचपक्वान्न म्हणजे पंचमहाभूत. आणि आपल्या घरामध्ये पंचपक्वान्न म्हणजे वेगळ्या प्रकारचे रस, वेगळ्या प्रकारचे पदार्थ, अशा प्रकारचे पंचपक्वान्न आणि पंचमहाभूतांची ही अन्न तयार करणारी शक्ती आहे. देहामध्ये सुद्धा ती हेच कार्य करते. जी पंचमहाभूत बाहेर आहे जगामध्ये, तीच पंचमहाभूत आपल्या देहातही आहे. पृथ्वी आहे, पाणी आहे, अग्नी आहे, वायू आहे आणि आकाशही आहे. आता या पंचमहाभूतांचं हे जे आपल्या देहामध्ये जे स्वरूप आहे ते पंचीकरणाने आहे. हा थोडासा वेगळा भाग आहे. बाहेर जे ते अलग अलग दिसू शकतात. माती, दगड वगैरे अलग आहे, जमीन, पाणी अलग आहे, उष्णता अलग आहे, हवा अलग आहे, आकाश अलग आहे. असे ते पदार्थ जे आहेत ते अलग अलग आहेत. परंतु आपल्या देहामध्ये जेव्हा पंचमहाभूत आले तेव्हा ते पंचमहाभूत तसेच्या तसे आलेले नाहीये. आणि हेही कार्यशक्तीचे बरं. मग आता
आपल्या देहामध्ये जे पंचमहाभूत आली, पृथ्वी आली, पाणी आलं, अग्नी आलं, आकाश आलं, हे सगळे जे पंचमहाभूत आहेत, हे जेव्हा आपल्या देहामध्ये ते आणते त्यावेळेला त्यांचं पंचीकरण करून ते आपल्या देहामध्ये स्थापन करण्यात आलं. आता पंचीकरण म्हणजे काय, हा विषय तो फार गंभीर विषय, याच्यावर ग्रंथ आहे. बरं, तेव्हा पंचीकरणाचा हा विषय आता उद्या आपण कोकण सत्संगाची वेळ किती सुंदर विषय आला. तेव्हा आज आपण हे जीवन ऐकलं तेवढं पचवून जात, एवढं नीट लक्षात घेत जावं. बस आजच्या सत्संगाला विषय ही जी आपली रोडावलेली अवस्था आहे इकडची, त्याला काही उपाय आहे का हो? आता तर आपल्याकडे थंडीची लाट करून घेऊ ना, आता करते पाणी येते का? तिकडे गावात जास्त असेल हो, इकडे रोडावले असं त्याच्या नशिबाने त्याला महत्वाचं आहे. नेमका या महत्वाच्या गोष्टी याला जाणून मिळाल्यामुळे मग काय मनामध्ये काही नाही तरी असं हरिओम.